विविध भारती पुणे ठळक बातम्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण झालं. त्यानंतर त्यांनी देशाला संबोधित केलं. आगामी काही वर्षात विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सप्तधारा शक्ती या संकल्पनेची घोषणा पंतप्रधानांनी आजच्या स्वातंत्र्यदिनी केली. गेल्या 12 वर्षात देशानं सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. डिजिटल व्यवहारात 100 पटीनं वाढ झाली असून देश आता डिजिटल साक्षर बनत आहे. तसंच ऊर्जा क्षेत्रात देशानं मोठी भरारी घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आज भारताकडे मोठ्या अभिमानानं बघितलं जात असल्याचं ते म्हणाले. योग आणि आयुर्वेद भारताकडून जगानं अंगीकारलं असल्याचं त्यांनी सांगितलं. खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रात मोठी वाढ झाल्याचं मोदी यांनी नमूद केलं. तत्पूर्वी पंतप्रधानांनी राजघाटावर समाधीस्थळी जाऊन महात्मा गांधींना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी लष्कराची मानवंदना स्वीकारली. भारतीय हवाई दलाच्या 2 हेलिकॉप्टरद्वारे कार्यक्रमस्थळी पुष्पवृष्टी करण्यात आली. राष्ट्रध्वजाला 21 तोफांची सलामी देण्यात आली. यंदा प्रथमच या सोहळ्यात वंदे मातरम गीतगायन झालं. त्यानंतर राष्ट्रगीत गायन झालं. मुंबईत मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. तर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पुण्यात विधान भवनात ध्वजारोहण झालं. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. स्वातंत्र्य दिनाच्या स्वागतासाठी शहादा इथं राष्ट्र सेवा दलाच्या वतीनं काल मध्यरात्री 12:01 हुतात्मा लालदास चौकात ध्वजारोहण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्याच्या पहिल्याच मध्यरात्री शहादा इथं ध्वजारोहण करण्यात आलं होतं. राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते दिवंगत चरणदास देसाई यांनी सुरू केलेली ही अनोखी परंपरा आजही अखंडितपणे सुरू आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58